नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जिभेची चव वाढवणारी, ताटाची शोभा वाढवणारे असे वेगवेगळे महिना ते दीड महिना सहजच टिकतील असे चटपटीत, कुरकुरीत आणि दिसायला अतिशय सुंदर असे आरोग्यदायी आणि झटपट तयार होणारे महिना ते दीड महिना सहजच टिकतील असे चटण्यांचे वेगवेगळे प्रकार पाहणार आहोत. चला तर त्यातलाच पहिला प्रकार पाहूया, तो म्हणजे तिळाची चटणी. आता तिळाची चटणी बनवण्यासाठी आता इथं आपण वेगवेगळे साहित्य घेतलेलं आहे. त्यातलंच पहिल्यांदा आपण काय करूया, इथं गॅसवरती तुम्ही पाहू शकता, मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये फुल्ल एक वाटी म्हणजेच हे 150 ते 200 ग्रॅम प्रमाणामध्ये हे तीळ असतील, एवढ्या प्रमाणामध्ये मी इथं तीळ घेतलेले आहेत. आता काय करायचं, हे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे. अजिबात इथं आपण गॅस मोठा ठेवायचा नाही, गॅस अगदी बारीक करून आपल्याला हे तीळ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. अजिबात काळपट किंवा पूर्ण करपेपर्यंत हे भाजायचं नाही, फक्त खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते, त्वचा निरोगी व चमकदार होण्यासाठी मदत करते, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. तर तिळाची चटणी तर या दिवसामध्ये तर खाल्लीच जावी, त्याकरता आपण ह्या चटणीचा वापर तर नक्कीच करावा. चला तर आता इथं आपण ही सगळे तीळ भाजून घेतलेले आहेत. आता हे तीळ मी काढून घेणार आहे. आता त्याच कढईमध्ये आपण काय करायचं आहे, अगदी कमी प्रमाणात म्हणजे मी अगदी थोडेसेच इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे फक्त मी चव बदलण्यासाठी घेतलेले आहेत, एवढ्याच प्रमाणामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत. आता त्यानंतर मी फुल्ल एक चमचा म्हणतो, मोठा चमचा मी इथं धने घेतलेले आहेत, एक चमचा जिरे घेतलेले आहेत. आता शेंगदाणे थोडेफार भाजत आले की त्यानंतरच आपण हे धने जिरे टाकायचे आहेत आणि त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. आणि त्यानंतर थोड्याच प्रमाणामध्ये जेवढे शेंगदाणे घेतले आहेत आपण तेवढ्याच प्रमाणामध्ये आपण खोबरं देखील घ्यायचं आहे आणि 2 ते 3 ह्या सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या देखील त्यावरती टाकायच्या आहेत. आणि त्यानंतर इथं 20 ते 15 मी इथं काय घेतलेले आहेत, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या देखील त्याचमध्ये टाकायच्या आणि खमंग असे हे सगळं आपण काय करायचं, भाजून घ्यायचं आहे. बघा, इथं खोबरं तुम्ही किसून घेऊ शकता किंवा असं अर्ध कच्चं करून घेतलं तरी देखील चालू शकतं, पण छान भाजलं गेलं पाहिजे हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आता इथं मी घेतलेले आहे ते म्हणजे फुटाणे, जे आपण काबुले म्हणतो, जे खाण्यासाठी वापरतो, ते घेतलेले आहे. ते भाजलेलेच आहेत, पण शक्यतो मी थोडं अर्ध कच्चं गरम करून घेते, कारण कुरकुरीतपणा येण्यासाठी मी हे थोडंसं गरम करून घेतलेलं आहे. आणि नाही वापरलं तरी देखील चालू शकतं, पण मी त्याची टेस्ट बदलण्यासाठी, अतिशय चविष्ट होण्यासाठी मी हे काबुले वापरत आहे. चला तर आता हे सगळं आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे सगळं आपण पसरवून ठेवायचं, म्हणजे काय होईल, हे पूर्ण थंड होईल. आता तुम्ही पाहू शकता पूर्ण थंड झालेलं आहे. आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, पूर्ण थंड झाल्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. गरम गरम मिक्सरमध्ये टाकायचं नाही आणि फिरवायचं पण नाही. चला तर आता यामध्ये काही मसाले ॲड करूया. त्याकरता पहिल्यांदा आपण यामध्ये हळद टाकायची आहे 1 चमचा साखर टाकायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा मी इथं हिंग टाकलेली आहे. लाल तिखट इथं 1-2 चमचे टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता हे सगळं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवून घेताना लक्षात ठेवा, अजिबात मोठा एकदम मिक्सर करायचं नाही किंवा बारीक पण करायचं नाही, कमी जास्त करून आपल्याला हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, मी फक्त कमी जास्त मिक्सर करून फिरवून घेतलेलं आहे. थोडे थोडे मोठे मोठे कण देखील आहे, त्यात बघू शकता. आणि अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे आणि अतिशय झटपट पण ही तिळाची चटणी इथं आपली बनून तयार झालेली आहे, पाहू शकता. ही चटणी तुम्ही चांगल्या हवाबंद डब्यामध्ये म्हणजे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि चांगलं तुम्ही दीड महिना ह्याला सेव्ह करून तुम्ही छान ह्याची प्रत्येक जेवताना 1-1 चमचा टाकून तुम्ही ही चटणी घेऊन खाऊ शकता. अतिशय सुंदर अशी ही चटणी लागते आणि टिकण्यासाठी तर मदत होतेच आणि तिळाची चटणी तर जरूर खावी. चला तर त्यानंतर आपण यातला दुसरा प्रकार पाहूया, तो म्हणजे शेंगदाण्याची चटणी. आता शेंगदाण्याची चटणी कुणाला आवडत नाही, पण शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी मात्र वेगवेगळे आपल्याला प्रकार करावे लागतात, पण तरी देखील आपली चटणी मात्र आपल्याला हवी अशी होत नाही. तर चला तर ही चटणी जर तुम्ही करून पाहिलात तर अतिशय सुंदर बनते. चला तर त्याकरता मी इथं 1 वाटी फुल्ल मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे जे शेंगदाणे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे जे शेंगदाणे असतात तेच घ्यायचे आहेत.
जे मोठे मोठे असतात ते शेंगदाणे घेतलेले आहेत. छान असे खमंग, अगदी त्याचे वरची जी सालं असतात ती पूर्ण निघाली पाहिजेत इतपत आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. अजिबात करपवायचं नाही. फक्त कुरकुरीतपणा यावा आणि वरची जी सालं आहेत ती निघावीत. म्हणजे अगदी जास्त प्रमाणात आपल्याला इथं हे शेंगदाणे भाजायचे नाहीत. फक्त आपल्याला वरची साल निघाली पाहिजे आणि कुरकुरीतपणा मात्र नक्की आला पाहिजे. याकरता आपण असे हे या पद्धतीनं शेंगदाणे इथं भाजून घेणार आहोत. चला तर आता एकसारखं हलवत राहायचं. अजिबात गॅस मोठा करायचा नाही. मंद गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता इथं तुम्ही पाहू शकता छान असे खमंग हे शेंगदाणे भाजले गेलेले आहेत. आता मी हे शेंगदाणे एका चाळणीवरती काढून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं थंड होण्याकरता ठेवून द्यायचे. बघू शकता इथं सगळे आपण शेंगदाणे हे काढून घेतलेले आहेत. आता थोड्या वेळाकरता मी याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे. बघू शकता अगदी कमी प्रमाणामध्ये आपण हे शेंगदाणे भाजलेले आहेत. जास्त प्रमाणात भाजलेले नाहीत. आता काय करायचं, लगेचच याची सालं निघू शकतात. बघू शकता थोड्या वेळानंतर शेंगदाणे पूर्ण थंड झाले की लगेचच त्याची वरची सालं निघतात. हाताने चोळून घ्या किंवा कशाचाही वापर करून तुम्ही हे शेंगदाण्याची वरची जी सालं आहे ती काढून घेऊ शकता. आता पूर्ण आपण इथं शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहेत. बघू शकता. आता काय करायचं, हे जे शेंगदाणे आहेत ते शेंगदाणे आपल्याला पुन्हा एकदा भाजायचे आहेत. आपण हे शेंगदाणे अर्धे कच्चे भाजले होते हे मात्र जरूर लक्षात ठेवा. आता त्यानंतर गॅसवरती पुन्हा एक कढई ठेवायची आहे. आता यामध्ये आपण हे शेंगदाणे टाकायचे. हे शेंगदाणे आपण अर्धे कच्चे काढून घेतलेले आहेत, म्हणजे अर्धे अर्धे केलेले आहेत. आता आपण हे जे साल काढलेले शेंगदाणे आहेत या शेंगदाण्यामध्ये अगदी चमचा तो 2 चमचा आपण इथे तेल टाकायचं आहे. हे मात्र जरूर लक्षात ठेवा. याने काय होईल, अगदी मस्त जशी सोलापुरी चटणी बनते तशीच चटणी ही बनणार आहे. आता यामध्ये आपण किंचित म्हणजे 1-2 चमचे जे आपला कांदा पोहे खाण्याचे जे चमचा असतो त्याच चमच्याचा वापर करून मी इथे तेल टाकलेलं आहे. 1-2 चमचे तेलच आपण फक्त यात टाकायचं आहे आणि नंतर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. चला तर त्यानंतर 1 चमचा जिरे यातच टाकून घेऊया, म्हणजे जिरेही देखील छान भाजले जातील. आता तुम्ही बघू शकता छान असे खमंग अगदी कुरकुरीत असे होईपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे आहेत. गॅस अगदी बारीक करायचा आहे आणि त्यानंतर हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता यामध्ये आणखीन आपण टाकणार आहोत तो म्हणजे लसूण, आणि लसूण पण मी यातच टाकला होता. आता काय करूया, हे सगळंच आपण खाली उतरवून घेऊया आणि पूर्ण पसरून घेऊया, म्हणजे पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. आता पूर्ण हे शेंगदाणे पूर्ण थंड झालेले आहेत. आता काय करूया, आपण हे शेंगदाणे जे आहेत ते मिक्सरमधनं फिरवण्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. आता त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. त्याकरता सर्वप्रथम आपण 1 चमचा यामध्ये हळद टाकूया. हळद टाकल्यानंतर आपण लाल तिखट टाकायचं आहे. लाल तिखटऐवजी तुम्ही लाल मिरच्या असतात त्या देखील टाकू शकता, पण लाल तिखट टाकायचं आहे. 1-2 चमचा आपण यामध्ये, मी इथं 1 चमचा टाकलेला आहे कारण तिखट आहे. त्यानंतर आपण 1 चमचा साखर टाकायची आहे. साखर जरूर टाकायची आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला फिरवताना देखील अजिबात मिक्सर मोठा करायचा नाही. अगदी कमी जास्त मोडवरती करून आपल्याला मिक्सर फिरवायचा आहे. आणि त्यानंतर बघू शकता त्यामध्ये जे तेल टाकलं आहे त्यामुळे ही चटणी अशी ओलसर छान अगदी सोलापुरी चटणीसारखी चटणी बनणार आहे. तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि चव बघाल तर अगदी भन्नाट अशी चव त्याला आलेली आहे. बघू शकता अगदी मस्त असा कलर आलेली ही सोलापुरी शेंगदाणा चटणी इथं तयार झालेली आहे. अतिशय सुंदर झालेली आहे आणि त्याला जो तेलकटपणा आलेला आहे तो तर अतिशय सुंदर असा दिसत आहे. चला तर असं हे हवाबंद डब्यामध्ये काचेच्या भरणीमध्ये तुम्ही भरून ही सर्व करू शकता आणि ठेवू शकता आणि त्यानंतर सर्व करू शकता. आणि अतिशय सुंदर अशी ही शेंगदाणा चटणी महिना ते 1.5 महिना टिकण्यासाठी मदत होते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी ही चटणी बनवून इथं तयार झालेली आहे. चला तर त्यानंतर आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. चला तर इथं आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने, म्हणजेच काय, हिरवी मिरची वापरून ही आपण चटणी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं फुल्ल 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे देखील आपल्याला जसं आपण लाल चटणी बनवताना जसं आपण शेंगदाणे भाजले त्याच पद्धतीने आपण हे शेंगदाणे देखील भाजून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत खमंग होईपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. अजिबात करपवायचे नाही. कुठल्याही चटणीचा प्रकार बनवत असताना शेंगदाणे वगैरे आपण करपवायचं नाही. चला तर आता हे शेंगदाणे छान खमंग कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत. त्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकणार आहोत
आणि अर्धा चमचा इथं मोहरी, 1 चमचा जिरे टाकणार आहोत. आता हे अर्धा चमचा आणि 1 चमचा टाकलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे आणि 2 ते 3 मिरच्या टाकायच्या आहेत. आता इथं मिरची ही थोडीशी तिखट आहे त्यामुळे मी थोडीशी 1-2च टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची टाकू शकता, म्हणजे तिखटाच्या चवीनुसार तुम्ही ही मिरची टाकू शकता. चला तर मिरची टाकून झालेली आहे आणि त्यानंतर लसूण पाकळ्या देखील आपण इथं 8 ते 10 लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि आता हे सगळं एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, जेवढी मिरची कुरकुरीत भाजून घेऊ तेवढी आपली चटणी टिकण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी आपण इथं काय करायचं आहे, मिरची मात्र छान अगदी कुरकुरीत भाजून घ्यायची आहे, हे मात्र जरूर लक्षात ठेवा. चला तर आता हे सगळं आपण साहित्य काढून घेऊयात. आता इथं बघू शकता मी जे शेंगदाणे भाजून घेतले होते त्या शेंगदाण्याची सगळी मी सालं काढून घेतलेली आहेत. आता तुम्ही इथं सालं नाही काढलं तरी देखील चालू शकतं, पण शक्यतो सालं काढायचीच आहेत. आता या एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये हे शेंगदाणे जे काय आहे ते सगळे काढून घ्यायचे. आणि आपण जो काही मसाला भाजून घेतला आहे, म्हणजे हिरवी मिरची, लसूण, जिरे, मोहरी, कढीपत्ता जे काही आपण भाजून घेतलं होतं छान तेलात, आपण हे कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे. हे सगळं यावरती काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये आणखीन काही मसाले ॲड करूया. त्याकरता सर्वप्रथम हळद 1 चमचा, मीठ चवीपुरतं, हिंग अर्धा चमचा टाकायचा आहे आणि चवीपुरती साखर टाकायची आहे आणि जिरेची पूड मी इथं 1 चमचा टाकलेली आहे. चला तर आता काय करायचं, हे सगळं आपण काय करायचं एकजीव करून घ्यायचं. धनेपूड पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता त्यानंतर आपण हे सगळं मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आणि बघू शकता मिक्सरमधनं फिरवून घेतल्यानंतर मी अगदी कमी प्रमाणात मिक्सर फिरवलेला आहे. थोडे थोडे अर्धे कच्चे यामध्ये शेंगदाण्याचे कण दिसतात, तुम्ही बघू शकता. मोठे मोठे कण ठेवायचे म्हणजे दिसायलाही सुंदर दिसते चटणी आणि खाताना तर अतिशय सुंदर लागते. आता तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर पाहू शकता चटण्यांचं. अतिशय सुंदर अशी चटणी बनलेली आहे. दिसायला पण अतिशय सुंदर झालेली आहे आणि त्याची चव पण अतिशय सुंदर आहे. चला तर या दिवसामध्ये तर अशा चटण्या तर जरूर बनवून ठेवा आणि महिना ते 1.5 महिना छान स्टोअर करून ठेवा. आणि काचेच्या भरणीमध्ये मात्र ह्या चटण्या ठेवायच्या, पाण्याच्या ठिकाणी ठेवायच्या नाहीत. अगदी मस्त अशा खमंग होतात आणि जेवणाची तर तुमची चव तर वाढवणारच आणि टिकण्यासाठी देखील मदत होणार. चला तर या सगळ्या चटण्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि कोल्हापुरी तडका चॅनेलवर